ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी पहाटे अचानक ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी मंत्रालय रस्त्यावरती तसेच पोलीस प्रशासनाकडून अनेक बैठकींचं आश्वासन देण्यात आलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील 8 दिवसांमध्ये निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाला पूर्वकल्पना न देता मोर्चा काढला। प्रत्येक गावामधनं 5 ते 10 ट्रॅक्टर सहभागी होणार असून एकूण सुमारे 60 ते 70 ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी होण्याचं नियोजन होतं। मात्र गरवारे पॉइंट इथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत मोर्चा अडवला। त्यानंतर आंदोलनामध्ये सहभागी शेतकऱ्यांना MIDC पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं। दरम्यान पुढील आंदोलनाची दिशा आणि पुढील भूमिका MIDC पोलीस ठाण्यामध्ये आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। त्यामुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। काय झालंय, आम्ही गेल्या अनेक दिवसापासून रिंग रोड असेल, MIDC बाधित शेतकरी असो, वेळोवेळी आश्वासनं देतात आणि यांना सांगूनही आम्ही मुदत मागितली, मुदत दिली, तर आमच्या या शेतकऱ्यांच्या विषयाला जर या सरकारकडे वेळ नसेल तर काय फायदा? आज या अशा पद्धतीने वागताय, चुकीचं आहे। सगळे विषय तुम्हाला माहीत आहे ना, त्यांना बघू काय करायचं आहे ते। कायचं काय आश्वासन जाऊन येऊन नाही राहिले, तेव्हा मीटिंग लावून देतो, मीटिंगही नाही, फायटिंगही नाही, काहीच नाही। आता आम्ही आमच्या मार्गाने चाललो, पुढे आडवणचे 30-40 ट्रॅक्टर उभे, इकडं गावळाने आंबाबावल्याचे उभे, तिकडचे येऊ राहिले आणि यांनी इथंच अडवून घेतलं। दडपशाही करताय, आम्ही कोणाला त्रास नाही देत। काय आता बोलणार आहे या लोकांना? अवघड आहे सगळं। कुठली दिशा एका मंत्र्याचा इथं कार्यक्रम होऊ देणार नाही आम्ही। कोणत्याही मंत्र्याचा इथं जर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला ना, तो कार्यक्रम आम्ही उधळून जाऊ, शेतकऱ्यांना काय दाखवून। किरण आहेर, C24 तास, नाशिक।